Welcome to Smart Bold Spoken. Today we are now going to learn types of sentences. वाक्याचे प्रकार किती आहेत इंग्लिशमध्ये ते आपण शिकणार आहोत. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. There are 4 types of sentences in English. First one, assertive sentence. Assertive sentences means what? In this type of sentences, 2 types of sentences are there, affirmative and negative. Affirmative and negative. What is meant by assertive sentence? विधानात्मक वाक्य. Informative. यालाच काय टीचर इन्फॉर्मेटिव्ह सेंटेन्सेस पण म्हणतात. जे माहिती देणारे वाक्य असतात ते सगळे असर्टिव्ह सेंटेन्सेसमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, आय एम अ टीचर, आय एम अ ट्रेनर, आय ट्रेन पीपल टू स्पीक इन इंग्लिश. क्लिअर? अशा म्हणजे माहिती देणारे जे वाक्य असतात त्याला काय म्हणतात? असर्टिव्ह सेंटेन्सेस. आता हे माहिती देणारे वाक्य पॉझिटिव्ह पण असू शकतात, निगेटिव्ह पण असू शकतात. ते जर पॉझिटिव्ह असले तर त्याला म्हणायचं अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, आणि निगेटिव्ह असले तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे ज्या ज्या वाक्यामध्ये नॉट आहे, माहिती देणारं वाक्य पण त्याच्यामध्ये नॉट नाही अशा पद्धतीचं आहे, त्याला म्हणायचं निगेटिव्ह सेंटेन्सेस. बट द बेसिक सेंटेन्सेस आर व्हॉट? असर्टिव्ह सेंटेन्सेस. क्लिअर? असर्टिव्ह सेंटेन्स इज डिवायडेड इंटू 2, अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. इज इट क्लिअर? विधानार्थी वाक्य हे वाक्य होकारार्थी पण असू शकतं किंवा नकारार्थी असू शकतं. उदाहरणार्थ आता बघा कसं. असर्टिव्ह सेंटेन्सचं उदाहरण, इन आवर सिटी 2 मेडिकल कॉलेजेस आर देअर. विधानार्थी वाक्य आणि ते माहिती देणारं वाक्य आहे. आता हे माहिती देणारं वाक्य कोणत्या टाईपमधलं आहे? अफर्मेटिव्ह का निगेटिव्ह? आमच्या शहरात 2 वैद्यकीय विद्यालये आहेत असं आपण सांगितलं. मग ते काय आहे? अफर्मेटिव्ह, होकारार्थी वाक्य आहे. आमच्या गावात, इन आवर सिटी देअर इज नो एनी इंजिनिअरिंग कॉलेज. आमच्या गावात एकही इंजिनिअरिंगचं कॉलेज किंवा कोणतंही इंजिनिअरिंगचं कॉलेज नाही असं म्हणायचं आहे. तर मग ते कुठल्या टाईपचं वाक्य झालं? निगेटिव्ह. इज इट क्लिअर? समजलं हे? असर्टिव्ह अफर्मेटिव्ह, असर्टिव्ह निगेटिव्ह. फर्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स. सेकंड टाइप ऑफ सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स व्हॉट? आज्ञा देणारे, कमांड. आता इम्परेटिव्हमध्ये काय काय येतं? बरेच जण असं सांगतात की इम्परेटिव्हमध्ये फक्त ऑर्डर आणि कमांड येतं. नो, इट्स नॉट ट्रू. इम्परेटिव्हमध्ये रिक्वेस्ट येते, कमांड येते, ऑर्डर येते, सजेशन येतं, ॲडवाईस येतं. क्लिअर? हे सगळं कशामध्ये येतं? इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. सो इन इम्परेटिव्ह सेंटेन्सेस ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, ॲडवाईस, सजेशन हे सगळं कशामध्ये येतं? इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. क्लिअर? थर्ड वन, इंट्रॉगेटिव्ह. ओके, एक्झाम्पल इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. एक्झाम्पल बघा. ऑर्डर असेल, लिसन केअरफुली, सजेशन. ऑर्डर कसं? ओपन युअर बुक, नोट इट डाऊन. ऑर्डर झाली आहे. क्लिअर? रिक्वेस्ट कशी असते? ओपन दॅट विंडो, स्विच ऑन द फॅन, स्विच ऑफ द फॅन. क्लिअर? हे काय झालंय? ऑर्डर. सो कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट विनंती हे पण कशात येतं? इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये. सजेशन, सल्ला कसा येतो? स्टडी हार्ड टू गेट सक्सेस. इज इट क्लिअर? समजते हे? ह्याला सगळ्यांना काय म्हणायचं? इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. थर्ड वन, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. Now interrogative sentences means what? Interrogative sentences means those sentences with the help of it we ask questions.
क्लिअर. प्रश्न विचारतो आपण त्याच्या साह्याने. कसं? व्हर्बल क्वेश्चन अँड WH क्वेश्चन, दीज टाईप. WH क्वेश्चन and verbal question. These are the type of interrogative. We ask question. What are you doing? Where do you live? To whom are you speaking? WH question. WH interrogative. Clear. And verbal questions, we use auxiliaries first to construct verbal questions. Clear. Means what? How we can construct verbal questions? We put auxiliary first. How we can ask these verbal questions to you? Are you student? Can you read this? Could you go there? Was she listening to you? Is it clear? Verbal question. So interrogative sentences means प्रश्न विचारतो आपण आणि ते प्रश्न दोन प्रकारचे असू शकतात. WH क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन. काय करतो, कुठे जातो, कोणाला बोलतो, WH क्वेश्चन. आणि इकडे करतो का, येतो का, जातो का, करू शकतो का, वर्बल क्वेश्चन्स. क्लिअर? इज इट क्लिअर? इंट्रोगेटिव्ह. देन फोर्थ वन, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. Exclamatory sentences express sudden feelings. Wow, it's great. Too beautiful. Very nice. हे काय आहे? एक्सप्रेशन, सडन एक्सप्रेशन व्यक्त करतात आणि म्हणून त्याला उद्गारवाचक, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो उद्गारवाचक वाक्य. त्याचं चिन्ह असं असतं बघा, है ना. आणि हे WH क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चनच्या शेवटी असा हा क्वेश्चन मार्क देतात. क्लिअर? समजते? हे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस ऑर्डर जे असतात, फुल स्टॉप असतो शेवटी. अफर्मेटिव्ह निगेटिव्हच्या शेवटी सुद्धा फुल स्टॉप असतो. क्लिअर? समजलं हे? सो बेसिकली, डू यू नो व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स? सेंटेन्स मीन्स व्हॉट? ग्रुप ऑफ वर्ड which have some meaning is called sentence. So there are four type of sentences in English. First one, assertive sentence. It is divided into two, affirmative and negative. Affirmative gives the information with the affirmative tone, means yes. Clear? Negative, it contains no word, negation, no, no, not, never, neither, such type of words are there. But basically these two are informative sentences. Clear? Is it clear? Then the next one, imperative sentences. Imperative sentences contain command, request, order, suggestion, advice. Clear? Imperative sentences. Interrogative sentences means sentences which ask questions. WH questions and verbal questions are the type of interrogative sentences. WH question which start with WH word. What, where, why, when, how many, how much, how far, how frequently. Start with the WH word. And here verbal question starts with auxiliaries. Am, is, are, was, where, have, has, had, do, does, did, can, could, shall, should. Verbal question starts with these words. Clear? And then exclamatory sentences. Exclamatory sentences means sudden feelings. We express our sudden feelings. Clear? आश्चर्य, दुःख, हे असं व्यक्त करतो आपण एकदम, त्याला म्हणतात उद्गारवाचक वाक्य. मीन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. अँड इट डिनोट विथ दिस साइन. क्वेश्चन डिनोट विथ दिस साइन. इन्फॉर्मेटिव्ह सेंटेन्सेस डिनोट विथ दिस साइन. फुल स्टॉप. इज इट क्लिअर? अजून एक की कुठलेही टीचर लोक सांगत नाहीत, कोणी सांगत नाही. अजून एक पाचवा प्रकार आहे सेंटेन्सेसचा, पण कुठेही बुकमध्ये लिहिलेलं नाही आहे. कोणता आहे तो? ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. क्लिअर? आता हे म्हणजे काय? ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की हे सगळे जे सेंटेन्सेस आहेत याच्याशिवाय अजून एक आपण सेंटेन्सचा पॅटर्न डेली लाईफमध्ये बोलताना वापरतो. कुठला आहे तो? आपण म्हणतो बेस्ट लक टू युअर एक्झाम, हॅपी बर्थडे टू यू. नो, असं बोलतो की नाही आपण? मग ते वाक्य कोणत्या पॅटर्नमध्ये येतात? हॅपी बर्थडे, बेस्ट लक, किंवा आपण म्हणतो मे गॉड ब्लेस यू.
ना, यू मे लिव्ह लॉंग, हे अशा पद्धतीचे वाक्य कशात येतात, तर ते सगळे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स या प्रकारामध्ये येतात ना. बेस्ट विश, जे आपण देतो, आशीर्वाद देतो कोणाला, यू मे लिव्ह लॉंग है ना, किंवा यू आर ऑल विशेस मे कम ट्रू, हे असं जे म्हणतो ते सगळं कोणत्या टाईपमध्ये येतं, लास्ट वन ऑप्टेटिव्ह. हे कधीही कुठेही शिकवल्या जात नाही आणि म्हणून आपल्याला माहीत नसतं. ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस which express best wishes, blessings. Of course cursing also will come under this, blessing and cursing. Clear? Is it clear to you? समजलं? हे सगळं समजलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब तर नक्की कराच. पुन्हा भेटू.